मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडणार आहेत. वैभव खेडेकर मनसेत नाराज आहेत. स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे. पक्षात निष्ठावंतांना कवडीचीही किंमत नसते असं वैभव खेडेकर यांनी स्टेटस टाकलंय. वैभव खेडेकर यांच्याकडून आता नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. थेट राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानावरूनच नियुक्त्या रद्द केल्याची चर्चा आहे. वैभव खेडेकर मनसे सोडणार अशा आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले त्या प्रकारचं स्टेटस त्यांनी ठेवलंय. मनसेच्या स्थापनेपासून वैभव खेडेकर हे मनसेसोबतच कायम. मात्र त्यांनी आता नाराजीची ही पोस्ट टाकली आहे. तर मनसेमध्ये आता अंतर्गत धुसफूस समोर आले. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे राज ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता आहे. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनुज आपल्यासोबत होते. अनुज, मोठ्या घडामोडी आहेत. खरं तर मनसेच्या स्थापनेपासून जे सोबत आहेत वैभव खेडेकर ते मात्र आता नाराज असल्याची चर्चा रंगते. काय ताजे अपडेट आहेत? वैभव खेडेकर हे गेले काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवरून चर्चेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी तिथे शिवसेनेचा शिंदे गटाचा एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांना थेट उदय सामंत जे आहेत उद्योग मंत्री असतील किंवा गृहराज्यमंत्री योगेश कदम असतील यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांना ऑफर दिल्याचं आपल्याला काही दिवसांपूर्वी चर्चेला पाहायला मिळालं होतं. त्यातच आता त्या दरम्यानच मनसेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांनी वैभव खेडेकरांनी ज्या नियुक्त्या केल्या होत्या पदाधिकाऱ्यांच्या दक्षिण रत्नागिरीच्या भागामध्ये त्या नियुक्त्या त्यांनी रद्द केलेल्या आहेत. याच्यावरून असं लक्षात येत आहे की वैभव खेडेकर यांना वरिष्ठ पातळीवरून काही नाराजी आहे का किंवा अंतर्गत काही गोष्टी त्यांच्या विरोधामध्ये घडतायत असं पाहायला मिळत होतं. त्या संदर्भात आपण खेडेकरांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप त्यांनी काही भूमिका आपली स्पष्ट केलेली जरी नसली तरी त्यांचे जे स्टेटस आहेत ते खूपशे बोलके आहेत. त्या स्टेटस मधून ते ध्वनित करण्याचा प्रयत्न करतात की मी कोणाच्या आशीर्वादाने मोठा झालेलो नाहीये किंवा पक्षामध्ये जे निष्ठावंत म्हणून मी इतकी वर्ष काम केलंय त्याविषयी अद्याप देखील म्हणजे ज्या निष्ठेचं फळ मला हे मिळतंय का अशा प्रकारचा त्यांचा सूर एकंदर आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे ही चर्चेचे विषय राजकीय घडामोडींमध्ये घडते कोकणामध्ये. अगदी अनुज, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.